नमस्कार. आज आपण एका महत्वाच्या हवामान अंदाजावर बोलणार आहोत. हो. हा अंदाज पंजाब डक यांनी दिलाय आणि तो खास करून 27 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर या वेळेसाठी आहे. अगदी. आपण ही माहिती हवामान विशेष चॅनलवरच्या त्यांच्या एका लाईव्ह सेशनच्या प्रतिलेखातून घेतली आहे. बरोबर. तर आज आपण हा अंदाज नीट समजून घेऊया. त्यात काय काय आहे, शेतकऱ्यांसाठी काय महत्वाचं आहे, हे सगळं पाहूया. हो, नक्कीच. कारण हा फक्त तारखा आणि ठिकाणांचा अंदाज नाहीये. म्हणजे पावसाचं स्वरूप कसं असेल, किती जोर असेल, अच्छा, आणि काही सूचना पण आहेत त्यात. तर या सगळ्याचा म्हणजे एकत्रित विचार करणं गरजेचं आहे. बरोबर. आपलं उद्दिष्ट पण तेच आहे की हे सगळं विश्लेषण करून महत्वाचे मुद्दे समोर आणायचे. चला तर मग सुरुवात करूया मुख्य अंदाजाने. 27 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर म्हणजे हा जो काळ आहे, यात राज्यात जोरदार पावसाची शक्यता आहे असं म्हटलंय. हो. पण जोरदार म्हणजे नेमकं कसं? काय स्वरूप असेल या पावसाचं? तर पंजाब डक यांच्या म्हणण्यानुसार हा पाऊस म्हणजे काय म्हणतात त्याला, सगळीकडे एकसारखा नसेल. ओके. कुठे रिमझिम असेल तर काही ठिकाणी एकदम जोरदार म्हणजे मुसळधार किंवा अतिवृष्टी पण होऊ शकते. अरे बापरे, अतिवृष्टी पण? हो. आणि यातली एक खास गोष्ट म्हणजे पावसाचा जोर कमी वेळात जास्त असेल, म्हणजे मोठे थेंब असतील आणि कमी वेळात खूप पाणी पडेल. अच्छा, म्हणजे ढगफुटीसारखा प्रकार नसला तरी कमी वेळात जास्त पाऊस. अगदी. त्याचा परिणाम काय होतो की पाणी साचतं पटकन, निचरा व्यवस्थित नसेल तर शहरामध्ये किंवा सखल भागात लगेच त्रास होतो. हे महत्वाचं आहे. म्हणजे अचानक पूर किंवा पाणी तुंबण्याची शक्यता वाढते. आता हा पाऊस पसरेल कसा? काही वेळापत्रक दिलंय का त्यांनी? कसा प्रवास करेल हा पाऊस? हो. त्यांनी एक अंदाजित मार्ग सांगितला आहे. आज म्हणजे 27 सप्टेंबरला हा पाऊस विदर्भातून पुढे सरकायला सुरुवात करेल असं म्हटलंय. विदर्भातून सुरुवात? हो. आणि त्याचा प्रभाव मग सुरुवातीला नांदेड, परभणी, लातूर, हिंगोली, बीड, जालना, छत्रपती संभाजीनगर, अहमदनगर, बुलढाणा, अकोला या भागांवर दिसेल. म्हणजे मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्राचा काही भाग आजच कव्हर होईल? हो, आजपासूनच. सुरुवात पूर्वेकडून होऊन तो हळूहळू पश्चिमेकडे सरकणार आहे. अच्छा. आणि 27 नंतर म्हणजे पुढे काय? पुढे म्हणजे 28 आणि 29 सप्टेंबर हे 2 दिवस खूप महत्वाचे आहेत. या काळात पावसाचा विस्तार खूप वाढेल. म्हणजे आणखी पसरेल? हो, अगदी. तो संपूर्ण पश्चिम महाराष्ट्राला व्यापेल असं दिसतंय. म्हणजे आपलं सोलापूर, सांगली, सातारा, पुणे इतकंच नाही तर मुंबई आणि पूर्ण कोकणपट्टीत जोर वाढेल. मुंबई आणि कोकणात पण? हो, संपूर्ण कोकणपट्टी. आणि याचबरोबर उत्तर महाराष्ट्रात अहमदनगर, नाशिक, नंदुरबार, धुळे, जळगाव हे जिल्हे पण कव्हर होतील. आणि संभाजीनगरचं काय? छत्रपती संभाजीनगरमध्ये पण 28-29ला शक्यता कायम राहील. म्हणजे तुम्ही बघा, राज्याचा किती मोठा भाग या पावसाच्या टप्प्यात येतोय. काही विशिष्ट जिल्हे सांगितले आहेत का? हो, तसा स्पष्ट उल्लेख आहे की काही जिल्ह्यांमध्ये जोर जास्त राहील. यात सोलापूर, लातूर, नांदेड, परभणी, जालना, छत्रपती संभाजीनगर, बीड, धाराशिव, सांगली, सातारा, पुणे, अहमदनगर, मुंबई. मुंबई पण? हो, मुंबई, नंदुरबार, धुळे आणि संपूर्ण कोकणपट्टी या सगळ्या ठिकाणी जोरदार ते अगदी अतिवृष्टीची शक्यता वर्तवली आहे. अतिवृष्टी हा शब्द ऐकला की थोडी काळजी वाटतेच, कारण त्याचा थेट संबंध पुराशी येतो. बरोबर. नद्यांची पातळी वाढणं, स्थानिक पूर येणं हे होऊ शकतं. आणि त्यांनी असंही म्हटलंय की जिथे आतापर्यंत कमी पाऊस आहे तिथेही हा बरसेल. हे खूप महत्वाचं आहे, कारण अनेक ठिकाणी अजूनही पाण्याची गरज आहे. अगदी. त्यांचं वाक्य असं आहे, अद्यापही आत्तापर्यंत महाराष्ट्रात ज्या ठिकाणी पाऊस पडलेलाच नाही त्या ठिकाणी देखील हे पाऊस शेवटचा असणार आहे. शेवटचा? एक म्हणजे जे भाग कोरडे आहेत त्यांना या पावसाळ्यात शेवटी का होईना पाणी मिळेल. ही चांगली गोष्ट आहे. आणि दुसरा अर्थ असा की हा कदाचित या मान्सूनचा शेवटचा मोठा असा राज्यभर पसरणारा पाऊस असू शकतो. अच्छा. त्यामुळे मग धरणं भरणं असेल किंवा रब्बीच्या तयारीसाठी जमिनीत ओल निर्माण होणं असेल, यासाठी हा पाऊस खूप महत्वाचा ठरू शकतो. हा शेवटचा पाऊस असू शकतो हे ऐकून शेतकऱ्यांच्या मनात एकाच वेळी आशा आणि चिंता दोन्ही असेल, नाही का? कारण पिकं काढणीला आली आहेत, सोयाबीन आहे. बरोबर. त्यासाठी तर ऊन हवंय. मग 2 ऑक्टोबर नंतर काय परिस्थिती असेल? आणि इथेच त्यांच्या अंदाजात शेतकऱ्यांसाठी एक दिलासा देणारी गोष्ट आहे. काय आहे ती? अंदाजानुसार
2 ऑक्टोबरनंतर पावसाचा जोर कमी होण्याची शक्यता आहे. म्हणजे पाऊस महाराष्ट्रातून बाहेर जाण्याच्या तयारीत असेल असं त्यांनी म्हटलंय. अरे वाह! ही तर मग सोयाबीन उत्पादकांसाठी खूपच चांगली बातमी झाली. हो, नक्कीच. कारण त्यांना पीक काढायला मोकळं वातावरण मिळेल, उघडीप मिळेल. पण ही दिलासादायक बाब असली तरी ऑक्टोबर म्हटलं की हवामान जरा बेभरोशाचं असतं. उघडीप मिळाली तरी धोका पूर्णपणे टळतो का? नाही आणि त्याबद्दल त्यांनी सावध पण केलंय. म्हणजे 2 ऑक्टोबरनंतर जरी मुख्य सिस्टम गेली तरी ऑक्टोबर महिन्यात काय होतं, स्थानिक हवामान तयार होऊन अचानक पाऊस येऊ शकतो. अच्छा, ते अवकाळीसारखा? हो, तसाच. ज्याला आपण ऑक्टोबर हिटमधला पाऊस म्हणतो तसा. हं. कदाचित अर्धा एक तास जोरदार पडून जाईल. मग काय करायचं अशा वेळी? म्हणून सल्ला असा आहे की जरी उघडीप मिळाली तरी सोयाबीन काढल्यावर ते लगेच सुरक्षित ठिकाणी ठेवावं. म्हणजे ढीग मारून ताडपत्रीने झाकावं. ऊन आहे म्हणून शेतात पसरवून ठेवू नये. अजिबात नाही, तो धोका घेऊ नये. काढणी आणि सुरक्षित साठवणूक यात वेळ घालवू नये. बरोबर. अच्छा, मगाशी जाळी धूळ असा काहीतरी उल्लेख आला होता. त्याचा काय संबंध आहे पावसाच्या जाण्याशी? हो, तो एक इंटरेस्टिंग भाग आहे. ते पारंपरिक निरीक्षणांवर आधारित वाटतंय. कसं काय? पंजाब डख यांनी म्हटलंय की 2 ऑक्टोबरच्या आसपास जर आकाशात जाळी धूळ दिसली तर समजावं की 1-2 दिवसात पाऊस महाराष्ट्रातून पूर्णपणे निघून जाईल. जाळी धूळ हे काय असतं नक्की? आता ते नक्की काय हे त्यांनी स्पष्ट केलेलं नाही, पण कदाचित वातावरणातले धुळीकण असतील किंवा ढगांची काही विशिष्ट रचना असेल जी हवामान बदलाचा संकेत देत असावी. म्हणजे हे एक प्रकारचं स्थानिक हवामान निरीक्षण झालं. अगदी, जे पिढ्यानपिढ्या चालत आलेलं ज्ञान असू शकतं. पारंपरिक ज्ञान आणि आधुनिक अंदाज यांचीही अशी सांगड आहे इथे. खरंच रंजक आहे हे. आता जरा धोक्यांबद्दल बोलूया. जोरदार पाऊस, अतिवृष्टी म्हणजे पूर तर आहेच, पण अजून काही स्पेसिफिक धोके सांगितलेत का? हो, 2-3 महत्वाचे धोके त्यांनी सांगितले आहेत. पहिला म्हणजे नदीकाठच्या आणि तळ्यांच्या जवळ राहणाऱ्या शेतकऱ्यांसाठी इशारा आहे. काय इशारा आहे? जोरदार पावसामुळे नद्यांना अचानक पूर येऊ शकतो. पाणी पातळी वाढू शकते. मोठी धरणं भरली तर त्यातून पाणी सोडावं लागतं. त्यामुळे पण नदीपात्रात प्रवाह वाढतो. हो, हे होतं दरवर्षी. म्हणून अशा भागातल्या लोकांनी जनावरं आणि स्वतःची खूप काळजी घ्यावी, सुरक्षित ठिकाणी राहावं. हा झाला पुराचा धोका. अजून काही? दुसरा धोका आहे विजांचा आणि वाऱ्याचा. अशा जोरदार पावसात विजा खूप चमकतात आणि सोसाट्याचा वारा पण असतो. हे पण महत्वाचं आहे. त्यामुळे शेतात काम करताना, झाडाखाली थांबताना किंवा उघड्यावर असताना खूप काळजी घ्यावी लागते. जीवित आणि वित्तहानी टाळण्यासाठी हे गरजेचं आहे. आणि तिसरा मुद्दा जो आपण आधी बोललो तो म्हणजे कमी वेळात जास्त पाऊस. त्यामुळे सखल भागात पाणी साचणं, नाले भरणं, वाहतुकीला अडथळा येणं हे प्रकार होऊ शकतात. म्हणजे फक्त शेतकरीच नाही तर सामान्य माणसांनी पण काळजी घ्यायला हवी. हो, नक्कीच. बरं, हे जे अंदाज आहेत यात काही बदल होऊ शकतो का? कारण हवामान कधीकधी ऐनवेळी बदलतं. हो, आणि ते त्यांनी स्वतःच मान्य केलंय. त्यांनी सांगितलंय की वातावरणात जर काही अचानक बदल झाले तर ते लगेच नवीन माहिती देतील. हे महत्वाचं आहे. अपडेटेड माहिती मिळणं गरजेचं आहे. अगदी. यामुळे लोकांना वेळेवर नियोजन करता येतं आणि त्यांची ही जबाबदारीची जाणीव त्यांच्या अंदाजावरचा विश्वास वाढवते. तर आपण जी चर्चा केली त्याचा थोडक्यात आढावा घेतला तर 27 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर हा काळ महाराष्ट्रासाठी महत्वाचा आहे. हो, खूप ठिकाणी जोरदार पाऊस पडेल, काही ठिकाणी अतिवृष्टीमुळे पुराचा धोका पण आहे. बरोबर. पण चांगली गोष्ट ही की जिथे पाऊस नव्हता तिथेही पाणी पोहोचेल अशी आशा आहे. हो, ती एक सकारात्मक बाजू आहे. आणि 2 ऑक्टोबरनंतर जोर कमी होण्याची शक्यता ही सोयाबीन उत्पादकांसाठी दिलासादायक आहे. पण ऑक्टोबरमधल्या अचानक येणाऱ्या पावसाचा धोका लक्षात ठेवूनच काम करावं लागेल. बरोबर. सारांश रूपात सांगायचं तर हा अंदाज एकाच वेळी गरज भागवणारा आणि धोका पण निर्माण करणारा आहे. अगदी. म्हणजे शेतकऱ्यांसाठी काढणीचं नियोजन कसं करावं याच्या सूचना आहेत. नदीकाठच्या लोकांसाठी सुरक्षिततेचा इशारा आहे. विजा वाऱ्यापासून काळजी घ्यायला सांगितली आहे. आणि 2 ऑक्टोबरनंतरची उघडीप ही संधी असली तरी पूर्णपणे निर्धोक नाही. नाही, सावधगिरी बाळगावीच लागेल. हे सगळं ऐकल्यावर आणि विशेषतः पंजाब डक यांच्यासारख्या व्यक्तीवर शेतकऱ्यांचा जो विश्वास आहे तो पाहता एक विचार येतो मनात. काय? हे जे स्थानिक पातळीवर अंदाज देणारे आहेत त्यांची लोकप्रियता, यातून आपल्याला पारंपरिक ज्ञानाचं आजच्या काळातलं स्थान काय आहे याबद्दल काही कळतं का? हा खूप महत्वाचा मुद्दा आहे खरं तर. म्हणजे बघा, एका बाजूला आपल्याकडे सॅटेलाइट्स आहेत, सुपर कम्प्युटर्स आहेत, जागतिक मॉडेलिंग आहे. हो, मोठी यंत्रणा आहे. आणि दुसऱ्या बाजूला पंजाब डक यांसारखे लोक आहेत जे स्थानिक निरीक्षणं, अनुभव यावर आधारित अंदाज देतात.
आणि लोक त्यावर प्रचंड विश्वास ठेवतात. हो, हे खरंय. हे काय दाखवतं की फक्त तांत्रिक माहिती पुरेशी नाहीये. ती माहिती स्थानिक गरजेनुसार लोकांना समजेल अशा भाषेत देणं पण महत्वाचं आहे. आणि कदाचित त्या अंदाजात जी नेमकी ठिकाणं आणि वेळेची स्पष्टता असते ती लोकांना जास्त अपील करते. हो, तेही एक कारण नक्कीच असू शकतं. अंदाज जितका जास्त स्पेसिफिक असतो, कधी, कुठे, किती जोर, तेवढं लोकांना नियोजन करणं सोपं जातं. मोठ्या अंदाजांमध्ये तेवढीच स्पष्टता नसते कधी कधी. बरोबर. आणि दुसरी गोष्ट म्हणजे पंजाब डक यांच्यासारखे लोक थेट शेतकऱ्यांशी बोलतात, त्यांच्या भाषेत त्यांच्या समस्या समजून घेऊन. त्यामुळे एक विश्वासाचं नातं तयार होतं, जे फक्त डेटावर आधारित नसतं. आणि आता हवामान बदलामुळे सगळं अधिक अनिश्चित होत चाललंय. पावसाचे पॅटर्न बदलतायत. अशावेळी अशा स्थानिक अंदाजांची गरज वाढतीये असं म्हणता येईल का? नक्कीच. हवामान बदलामुळे काय झालंय, एकाच तालुक्यात सुद्धा पावसाचं प्रमाण खूप वेगळं असू शकतं. हो, हे अनुभवायला येत आहे आता. त्यामुळे मग राज्य पातळीवरच्या मोठ्या अंदाजांपेक्षा जास्त स्थानिक, जास्त हाय रेझोल्युशन अंदाजांची गरज आणि उपयुक्तता वाढत आहे. शेतकऱ्याला त्याच्या शेताजवळ काय होणार आहे हे जास्त महत्वाचं असतं. बरोबर. अर्थात कोणताही अंदाज असो, त्याची शास्त्रीय पडताळणी, त्याची अचूकता तपासणं हे झालंच पाहिजे. पण लोकांचा विश्वास आणि वाढती गरज हे दाखवते की या दिशेने अजून काम व्हायला हवं. म्हणजे पारंपरिक निरीक्षणं आणि आधुनिक विज्ञान यांची सांगड घालून काहीतरी अधिक चांगलं करता येईल का, हा एक विचार करण्यासारखा विषय आहे. नक्कीच. आणि अनेक शास्त्रज्ञ आता यावर विचार करत आहेत की स्थानिक ज्ञान म्हणजे इंडिजिनस नॉलेज वापरून हवामान मॉडेलिंग कसं सुधारता येईल. अच्छा. हो, कारण अनेकदा स्थानिक लोकांना हवामानातले सूक्ष्म बदल आणि त्याचे संकेत जास्त पटकन आणि नेमके कळतात. हे सगळं ऐकून एक अंतिम विचार असा येतो की पंजाब डक यांचा अंदाज हा फक्त हवामानाची माहिती नाहीये. तो एका मोठ्या सामाजिक आणि कृषी व्यवस्थेचा भाग बनला आहे. त्यावर लोकांचं नियोजन अवलंबून आहे, अर्थव्यवस्था प्रभावित होते आणि कुठेतरी पारंपरिक ज्ञानाला पण उजाळा मिळतोय. अगदी खरं आहे. हा केवळ हवामानाचा अंदाज राहत नाही, तो एका समुदायाच्या जगण्याचा, नियोजनाचा आणि त्यांच्या विश्वासाचा आरसा बनतो. बरोबर. म्हणूनच अशा अंदाजांचं विश्लेषण करताना फक्त तांत्रिक बाजू न पाहता त्याचा सामाजिक आर्थिक संदर्भ पण लक्षात घेणं खूप महत्वाचं ठरतं. यावर खरंच अजून विचार करायला वाव आहे की भविष्यात हवामान अंदाज आणि समाज यांचं नातं कसं असेल.